हा जो प्रवास हा फक्त आता व्हिडिओ टाकले म्हणून आता चालू होत नाही. तर 2 वर्षापूर्वी नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रशांत खन्ना ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दुर्मिळ आणि अप्रचित माहिती घ्यायला जाणार आहोत. तर धुळे जिल्ह्यात लळिंग म्हणून जंगल आहे. तर त्या ठिकाणी एकूण 11 हनुमान आहे असा उल्लेख आहे आणि आख्यायिका सुद्धा आहे की 11 हनुमान या ठिकाणी आहे. तर आम्ही शोध घेतला. तर हा प्रवास सुरू झाला 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी आम्हाला एक हनुमानाची मूर्ती सापडली आणि आताच काही दिवसापूर्वी एक परत घाटात एक हनुमानाची मूर्ती सापडली आहे. तर 11 हनुमान आहे का? तर आता तर आम्हाला वाटायला लागले खरंच 11 हनुमान आहे किंवा असू शकतात, किंवा की 6 ते 7 हनुमान आतापर्यंत आमच्या निदर्शनास आलेले आहे. तर जी आता नवीन मूर्ती सापडली आम्हाला, ती मूर्ती आपण बघायला जाणार आहे. सोबत पार्टनर आहे, भटकंती पार्टनर ऋषिकेश जोशी. चला तर मग जाणून घेऊ इतिहास आणि दर्शन घेऊ मारुती रायाचे. जय बजरंगबली. धुळे शहरापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर लळिंग जंगलात घाटामध्ये ही मूर्ती विराजमान आहे. जय शिवराय मित्रांनो. आता आपण मारुती रायाजवळ आलेलो आहे. त्या ठिकाणी आपल्या समितीच्या काही मावळ्यांनी भगवा ध्वज लावला होता. त्या ठिकाणी मारुती राया विराजमान आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळालं असेल. एक्झॅक्ट पॉईंट सांगतो तिथं आल्यावरती. आपला लळिंग घाट आहे. लांडूर बंगल्याचा जो मेन गेट आहे त्या गेटपासून जेव्हा आपण हायवेला येतो त्याच्या थोडं पुढं आल्यावरती जी चढती लागते, त्या चढतीच्या मेन वरती तुम्हाला भगवा झेंडा दिसेल. त्याच्या त्या साईडलाच इकडून आपण येऊ शकतो वरती. चला तर मग वर जाऊन बघूया मारुती रायाची मूर्ती आणि दर्शन घेऊया मारुती रायाचे. जय शिवराय. भक्ती आणि अटळ श्रद्धा असली की मार्ग आपोआप निघतात. 11 हनुमानापैकी असणारे एक हनुमान या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करीत आहोत. हा जो प्रवास हा फक्त आता व्हिडिओ टाकले म्हणून आता चालू होत नाहीये. तर 2 वर्षापूर्वी किल्ले लळिंग संवर्धन समितीचे जे सहकारी पदाधिकारी होते त्यांनी ही मोहीम चालू केली होती. कारण की त्यांच्या कानावरती येत होतं आपल्या लळिंगच्या जंगलामध्ये एकूण 11 हनुमान आहे. तर मग आम्ही शोध मोहीम चालू केली आणि शोध मोहीममध्ये मागील 1 ते 1.5 वर्षापूर्वी आम्हाला लळिंगच्या जंगलात एक हनुमान सापडले आणि मूर्ती खूप सुबक आणि अशी नयनरम्य आहे. तर मग म्हटलं एक मूर्ती सापडली तर बाकीच्या मूर्तींचा बी आम्ही आढावा घेतला. तर काही मूर्त्या अस्तित्वात आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त जातात. तर काही ठिकाणी अशाच जंगलात पडू नये. तर त्यापैकी ही एक मूर्ती आहे. तर चला तर मग हिचे दर्शन घेऊ. या ठिकाणावरून पाहिले असता आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आपल्या नजरेस पडतो. ही पुरातन मूर्ती वीर मारुती या शैलीतील असून काळ्या पाषाणात ह्या दगडात कोरलेली आपल्याला दिसून येते. जय श्रीराम. खूप दिवसापासून आख्यायिका चालू होती की बाबा लळिंगच्या जंगलात एकूण 11 हनुमान आहे, 11 हनुमान आहे. 2 वर्षापूर्वी मोहीम चालू केली. ठीक आहे, असेल तर मग शोधून काढू म्हटलं. तर किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या मावळ्यांनी आज 2 हनुमान धुळ्याच्या नागरिकांसमोर आणलेले, जगासमोर आणले. म्हणजे पहिले लोकांना माहिती होते पण क्वचित बोटावर इतके लोकांना, बोटावर मोजणे इतके लोकांना फक्त ते माहिती होते. तर आज आपण आपल्या समितीच्या माध्यमातून शोध मोहीम 2 वर्षासाठी चालू केली होती. तर त्या मोहिमेत आपल्याला 2 हनुमान सापडले पुरातन. आणि जे काही 3 ते 4 हनुमान आहे ते जास्त लोकांना माहित नव्हते. तर ते आपण लोकांना पर्यंत पोहोचवतोय. म्हणजे एकूण आपल्या 11 हनुमानपैकी 6 ते 7 हनुमान आपल्या निदर्शनात आलेले आहे. त्यापैकी आपले पाठीराधा हे सुद्धा बजरंगी आज आढळून आलेले. हनुमंतरायांना प्रिय असलेले सिंदूर लावून आम्ही त्यांचे भक्तिमय वातावरणात आशीर्वाद घेतले. आपण मारुती रायांचे दर्शन घेतलेले. तर थोडक्यात या मारुती रायाचा इतिहास जर बघायला गेला
तर याचे संदर्भ आपल्याला मिळत नाही. पण आपण या हनुमानाला घाट मारुती म्हणून संबोधू शकतो, ओळखू शकतो. इतिहासामध्ये घाटामध्ये मारुतीऱ्या खूप प्रमाणात आढळतात, कारण की ज्यावेळेस वारकरी असो किंवा जे प्रवासी होते ते एका गावावरून दुसऱ्या गावात जायचे, तेव्हा अशा ठिकाणी मारुतीऱ्या किंवा अन्य देवदेवतांच्या मूर्त्या असायच्यात. कारण की जे प्रवासी होते त्या ठिकाणी थांबून थोडा विसावा घ्यावा आणि त्यांनी थोडं थांबावं, यासाठी सुद्धा त्यांचं असा एक हेतू होता इतिहासामध्ये. आणि जे वन्य प्राणी वगैरे होते तर त्यांना सुद्धा मारुतीला त्यांचं रक्षण करो, तर असा त्यांचा एक प्रामाणिक हेतू होता. म्हणून इतिहासामध्ये बहुतेक वेळा घाटांमध्ये मारुतीराया गणपती यांच्या मोठ्या प्रमाणात मूर्त्या आढळतात, ते बघायला मिळतात. त्यापैकी एक ही मूर्ती आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. असेच आपण पूर्ण सिरीज घेऊन येतोय 11 हनुमानांची. आम्ही 2 वर्षापासून शोध मोहीम घेतोय, त्यापैकी एक हे बजरंगबली हनुमान आहे. तर अजून आपले उरलेले 10 हनुमान आहे, तर नक्की त्यांचा शोध चालू आहे. आणि लवकरच दुसरा हनुमान सुद्धा लवकर आपण व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय शिवराय, जय बजरंगबली.